Good morning, students. Today we are going to learn English next chapter 3.3 Eco-friendly celebration. Eco-friendly म्हणजे काय? पर्यावरण पूरक. सेलिब्रेशन म्हणजे साजरा करणे. तर आपण या ठिकाणी आज इको-फ्रेंडली सेलिब्रेशन म्हणजेच पर्यावरण पूरक असं साजरा केलेले सण याविषयीची माहिती या पाठातून पाहणार आहोत. तर या ठिकाणी एक तुम्हाला कौटुंबिक पत्र दिलेलं आहे म्हणजेच लेटर रायटिंग. यामध्ये शार्म नावाच्या एका मुलाने त्याच्या चुलत भावाला अथर्वला एक पत्र लिहिलेलं आहे. ज्या अथर्वने अमेरिकेमध्ये एक पर्यावरणपूरक असा गणेश उत्सव साजरा केला आहे आणि त्याबद्दल त्याचं अभिनंदन करणारं पत्र लिहिलेलं आहे. त्याचबरोबर तो सुद्धा यावर्षी दिवाळी कशा प्रकारे इको फ्रेंडली साजरी करणार आहे हे सुद्धा या पत्रातून त्यांनी सांगितलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट द लेटर. 25 सप्टेंबर 2015 पुणे. 25 सप्टेंबर 2015 पुणे या ठिकाणाहून हे पत्र लिहिलेलं आहे. डिअर अथर्व, प्रिय अथर्व, आय रिसीव्ड युअर लेटर. हे फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. इट रिअली अमेझिंग दॅट यू हॅव सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. अथर्व, मला तुझं पत्र मिळालं आणि त्याबद्दल तू अमेरिकेत जे पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा केलास त्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन. प्लीज राईट मी मोर अबाउट इट. आणि त्याविषयीची अधिक माहिती तुम्हाला लिहून कळव. हिअर वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू सेलिब्रेट अँड इको फ्रेंडली दिवाळी. आणि मी सुद्धा इकडे इको फ्रेंडली दिवाळी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा विचार करतोय. आम्ही तसं नियोजन करतोय. आर यू सरप्राईज? यस, वी आर ॲक्च्युली प्लॅनिंग अ दिवाळी विदाऊट क्रॅकर्स. अरे तू खरंच आश्चर्यचकित होशील, पण खरंच आम्ही सगळेजण बिना फटाक्याशिवाय किंवा बिना फटाके दिवाळी साजरी करण्याचं प्लॅनिंग करत आहोत. बट ऑफकोर्स विथ डेलिकेटेड ट्रॅडिशनल स्नॅक्स, माउथ वॉटरिंग केकलेस, अनारसास, करंजीज अँड लड्डूज. पण हे खरं आहे की आम्ही इको फ्रेंडली दिवाळी साजरी करतोय फटाक्यांशिवाय, परंतु आमचा जो पारंपरिक फराळ आहे तो पण आम्ही करणार आहेत, तो मात्र असणार आहे. टू मेक अप फॉर द क्रॅकर्स वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लॅनट. आणि आम्ही फटाक्यांच्या ऐवजी काय करणार आहे तर घरच्या घरी पेपरपासून आम्ही कंदील बनवणार आहोत. आय एम ऑल्सो गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. आणि मी तर असा विचार केला आहे की मी माझ्या घराच्या तिथे रायगड किल्ल्याची प्रतिकृती तयार करणार आहे. आय एम कलेक्टिंग सम पिक्चर्स अँड अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट रायगड. आणि त्यासाठी मी रायगड किल्ल्याची खूप माहिती आणि वेगवेगळे चित्रसुद्धा जमा करून ठेवलेले आहेत. व्हेन आर यू प्लॅनिंग टू कम टू इंडिया? तू केव्हा येशील इंडियामध्ये? तुझं काय नियोजन आहे? तू भारतात कधी येशील? वी आर ऑल वेटिंग टू मीट यू. आम्ही सगळेजण तुझे भेटण्यासाठी खूप वाट पाहतोय. रिमेंबर ब्रो, वी आर नॉट जस्ट अ कॉन्शियस, वी आर फ्रेंड्स टू. आपण फक्त चुलत भाऊ नाही तर आपण चांगले मित्रसुद्धा आहोत. आय ऑलवेज लव टू रीड युअर लेटर्स. आणि मला तुझं पत्र वाचून खूप आनंद झाला, खूप प्रेम वाटलं. अथर्व, आय हॅव हिअर्ड अ लॉट अबाउट थँकिंग अँड हॉल वुमेन इन द US. आणि मला अमेरिकेतील आभार मानण्यासाठी साजरा केलेला तो दिवस आणि ते सण यांचीसुद्धा अजून माहिती हवी आहे. टू नो मोर अबाउट देम प्लीज टू राईट टू मी. मला याच्याविषयीची जास्त माहिती नाही, पण तू लिहून ती माहिती मला कळवशील. कन्वे माय रिगार्ड्स टू काका अँड काकू, लव टू डिअर ओजस. आणि माझा काकू आणि काकांना प्रणाम आणि छोट्या ओजससाठी खूप सारा प्रेम. युअर्स लविंगली शार्वव. तर या ठिकाणी शार्वव नावाच्या एका मुलानं काय केलेलं आहे, अथर्वला त्याच्या चुलत भावाला असं पत्र लिहिलेलं आहे. सो स्टुडंट्स, यू आर अंडरस्टँड दिस लेटर. थँक यू.